दारात असं अन्न खाया भेटायचं ना त्या पाण्यासाठी जाऊन बसायचं. आता पाणी दारात येतं या 24 तास पाणी आहे हे आहे. आता कशाला लागतंय आम्हाला जायला? सध्या जयकुमार भाव सारखं कार्यकर्ता ह्या कुठंच नाही. पाणी आल्यामुळे पाहिजे तर आम्हाला मजुरी मिळेल. भाऊनी खूप कामं केलीत. भाऊ सगळ्यांच्या आवडीचाच माणूस आहे. जिकडे जाईल तिकडे भाऊंचे सगळे कामच आहेत. सामान्य जनतेला तर कोणच विचारत नाही, पण एकच माणूस आहे मानखटाव मधला एकच नेता जयभाऊ. यांनी फक्त जनतेचा विचार केलाय. त्यांचं काय भाऊनी खूप कामं केलीत. भाऊ सगळ्यांच्या आवडीचाच माणूस आहे. जिकडे जाईल तिकडे भाऊंचे सगळे कामच आहेत. भाऊने एवढं काम केलं की आम्हाला पाणी नव्हतं, इतकं भरपूर पाणी आणलं, सगळं केलं. शेतकऱ्यांचं सगळं चांगलंच केलंय की अजून काय करायचं आहे भाऊनी. आणि आता विरोध पक्ष तसेच बोलतेत की आपला माणूस आपल्याला माहित आहे ना काय करतोय आपल्यासाठी. ती विरोध माणसं आता त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पार्टीचं बोलणार. मी पण त्यांचं पक्ष येणारच आहे 100% निवडून आहे की. आणि हे अनिता तुपे आणि सावित्री शिलवंत ही कमळ. त्यांनी कामच केलेच, तशी कामच भरपूर केले. तर हितनं पुढं पण तो कामाचाच माणूस आहे. आणि आम्हाला तसाच माणूस पाहिजे की आम्हाला शेतकऱ्यांनी बी मार्गदर्शन करणारा. आणि शेतकऱ्यांचं बी त्यांना म्हणणं सगळं माहित आहे ना. लोकांना पाणीच नाही, पाण्यासाठीच माणसं एवढी धडपडते ती या. मग भावच्या माग कशासाठी पळते ती? त्यासाठीच पळते. बाकीची बी भरपूर तशी माणसं त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्यासारखं बोलता येतेच की. तर काय विरोध पक्ष थोडीफार असतील ती त्यांच्या पद्धतीने ती बोलणार. त्यांच्या पक्षातली ती त्यांच्यासारखीच बोलणार. लाडक्या बहिणी 1,500 चालू केली. हो, त्याचा फरक पडेल का? पडणार की 100% फरक पडणार. अहो हे फडणवीसने चालू केलंय आणि जयाभाऊचं बी आहे. जयाभाऊला बी म्हणजे बहिणींसाठी खूप करतात की. त्यांच्यासाठी म्हणजे भाऊनी असं कार्यक्रम ठेवतात बहिणींसाठी, काय काय असं देतात, काय फंक्शन ठेवतात त्यांच्या ह्याच्यावर बंगल्यावर. बायका अशा महिला जातात भरपूर, म्हणजे त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होत्यात सगळी. कामाचाच माणूस आहे तो. आणि तो तसाच माणूस आम्हाला पाहिजे आणि कायम टिकला पाहिजे. बाबा नाव काय? श्रीरंगदादा देवकुळे. कुठलं गाव आहे? हे नरवण आहे. होय, निवडणुका चालू आहे त्या. हो आहे ते की. काय मग काय वाटतंय? निवडणुका चालू आहे त्या, परंतु असं आहे आता सध्या जयकुमार भाव सारखं कार्यकर्ता ह्या कुठंच नाही. बर, का बरं? आणि त्याने आमच्या सगळ्या सुखसोया त्याने आमच्या पैसे दिलेले आहेत. बर, तुमचं वय किती आहे? माझं वय आता 60 आहे. 60 आहे. जयभाऊनी काय काय काम केली? अहो इथं रस्ते केलं, पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि बाजारची व्यवस्था केली, मैदान व्यवस्थित ठेवली ती. आणि कुठलीच अडचण नाही आम्हाला. पाणी येतं का? पाणी आम्हाला पाहिजे एवढं मुबलक येत. बर, असं आहे. तुम्हाला शेती आहे का? शेती नाही आम्हाला, काय करता तुम्ही? मजुरीच करतोय आम्ही. होय. हो मग मिळते का मजुरी? हो मिळते की. बर, पाणी आल्यामुळे पाहिजे तर आम्हाला मजुरी मिळते. जयभाऊनी ते काम केलं का मजुरीचं काय? हो केलंय की. बर, ज्याची अडचण आहे त्याची दूर केली त्यांनी. खरं तर आम्ही सामान्य माणसं आहे. आमचा राजकारणाशी जास्त संबंध येत नाही. आम्ही शेतकरी कुटुंबातली माणसं आहे. पण ना असा 15 वर्षाचा दुष्काळ ज्यांनी हटवला ते आमचे जयभाऊ. त्यांनी आता सध्या पिकं सगळी वाळून चाललेली, नुकसान होत होतं शेतकऱ्याचं, पण त्यांनी आता पाणी सोडलं आणि पिकं हिरवीगार दिसायला लागली. अशा जयभाऊंचा विचार आम्ही नक्की करणार आणि आम्ही त्यांना मत देऊन त्यांना आम्ही निवडून देऊ. आम्ही पण देऊ ना, इतरांना पण सांगू की आम्ही मतदान करा. आता त्यांनी गोंदवले गटातून जे उभे केले ते सावित्रीताई शिलवंत आणि ही आमच्या पंचायत समितीतनं अनिताताई तुपे यांना निवडून त्यांनी उमेदवारी दिली. त्यांची उमेदवारी खरंच खूप चांगली आहे. ही दोन्ही माणसं गावच्या हितासाठी, समाजासाठी कामाची माणसं आहेत. आज आडल्या नडलेल्या सगळ्याला गावच्या ठिकाणी जयभाऊंचा माणूस म्हणून ही तुपे काम करणार आहेत. आपण सगळेच भाऊंपाशी पोहोचणार नाहीत, पण ही 2 माणसं आहेत ना, ही आपली कामं भाऊंपर्यंत पोहोचवणार आहेत. इथून मासाळ वस्तीपासून समोरून गेलं का नाही तर एक अपघाती वळण आहे, पूल आहे, ओढा आहे. अशा ठिकाणी ना ऍक्सिडेंट होण्याची शक्यता असते, पण त्या ठिकाणी 2 पथदिवे देऊन भाऊंनी ना तिथलं असं समाजाचा चांगला विचार केलाय. अजून आमच्या गावातली ग्रामपंचायत पावसाळ्यात
गळते तर त्यांनी ती मंजूर करून दिली. मग अशा माणसाला आपण सगळ्यांनीच निवडून दिलं पाहिजे. आपल्या हिताचा आपण विचार केला पाहिजे. बाकीच्यांचं काय करायचं आपल्याला, कोणीही विचारत नाही माणसांना. सामान्य जनतेला तर कोणच विचारत नाही. पण एकच माणूस आहे मानखटाव मधला, एकच नेता जयभाऊ, ह्यांनी फक्त जनतेचा विचार केलाय. त्याच्यामुळं आम्ही भाऊंना सांगणार की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही ह्या 2 माणसांना आमच्या वतीनं पूर्ण प्रयत्न करू निवडून देण्याचा. आपले शिलवंताई आहे, अनिता आणि तुपेताई आहे त्या. होय. कसं आहे, काम करतात का? हा, काम करते ती. बर. काम त्यांनी चांगलं पद्धतीनं केलेलं आहे. आम्हाला किती बी जणांना असं बाहेरच्या माणसांनी असं आम्हाला सांगितलं, तुम्ही त्यांच्यासाठी का फिरता, तुम्ही आमच्यासाठी फिरा, तुम्हाला 500 रुपये तिथं 1000 रुपये तुम्हाला देऊन. पण आम्ही म्हणलं आम्हाला 1000 तिथं 2000 दिलं तरी काय आम्ही काय तुमच्या संग काही येणार नाही. कोण म्हणत होतं 500 रुपये देतो? दुसऱ्या उमेदवारची माणसं आम्हाला म्हणत विरोधी होती. पार्टीची, हो, म्हणजे प्रचार करायसाठी? प्रचार करायसाठी तुम्ही त्यांच्या संग जाता, बर. तुम्हाला ती काय देते ती, आम्हाला काय देऊ द्या ना तर नाही देऊ द्या, त्यांच्या देण्यासाठी नाही आम्ही काम करत, ती करते म्हणजे त्यांनी आमचं काम करावं म्हणून आम्ही त्यांच्यासाठी जातो. तुम्ही या गावातला आहे, हो, आम्ही ह्या गावातच आहे. मग तरी पण तुम्हाला त्यांचं म्हणजे त्यांना मतदान करायसाठी तुम्ही हो, प्रयत्न करा. त्यांना मतदान करून त्यांना आमचा आम्ही विजय करणार. म्हणजे विरोधी पार्टी तुम्हाला म्हणून पैसे देतो, हो, पैसे देत होतो. तुम्ही नको म्हणला? नको, पैशानं काम करून काय आपलं का मत बरं? काय झालं असतं की पैसे तुम्हाला? काय करायचंय पैसे घेऊन, पैसे किती असं काय जायला जातात का, नाही कष्टाचं जातात तसं काय ह्याचं जात नाही तर पैसे. काय आणि तर ताई काम करतील का तुमचं? हो, करणार. काय काय करतील तुम्हाला? काय करणार, समजा घरात आता घरकुल दारात असते. घरकुरीचं काम केलं त्यांनी, लाडक्या बहिणीला पैसे करून दिलं, मंदिरं बांधली, पाणी चालू केलं. पाणी नव्हतं, आम्ही हांड घेऊन जायचो लांबपर्यंत, तिकडं पाणी घेऊन यायचो, रात्र जाऊन तिथं नंबर लावायचो, तिथं नंबराला जाऊन ते घरात असं आण खाया भेटायचं ना, त्या पाण्यासाठी जाऊन बसायचं. आता पाणी दारात येतं या, 24 तास पाणी आहे, हे आहे, आता कशाला लागतंय आम्हाला जायला. म्हणजे त्या काम करतात. हो, करतात. बर. आता त्यांना निवडून येण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यांना विजय, आपण आपली त्यांना साथ दिली पाहिजे, त्यांना समजा नाही आपला हे करून त्यांना विजय केला पाहिजे. त्यांच्याकडं काय, त्यांना विजय केला तर त्यांना हे करणार आहे आपण ना, त्यांना विजय केलं तर काम अजून जास्त करतील. लय भारी करणार, अजून आपल्यापेक्षा जास्त करणार. म्हणजे त्यांची आपली अपेक्षाच आहे तर